हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आजचा ब्लॉग आपला आजचा ब्लॉग आपला फक्त सफाईचाच आहे. म्हणजे घर आम्ही स्वच्छ करतोय, कारण का दत्त जयंती आले मंगळवारी आणि आज आहे शुक्रवार. तर ह्या किती शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवसात आम्हाला जे काय ते करायचं आहे. सो तुम्हाला दाखवते एकदा. सो दत्त जयंतीचं आमच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये की महाराजांचं स्थान आहे. मिनिट मी तुम्हाला दाखवते. बघा सगळा राडा इकडं चालूच आहे. बघा घर धुतात हे बघा. सो हे असं काय काय हा सो तर ह्या प्रकारे आम्ही आता घर धुतोय. मग घर धुवून झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळं राशन वगैरे यायला. सो तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राशन वगैरे यायला सगळं चालू होईल आणि मांडव पण पडेल. रविवारी किंवा सोमवारी मांडव ही होईल. म्हणजे तुम्ही म्हणत असताल मांडव वगैरे हे कसलं, कारण का खूप मोठी दत्त जयंती असते, कारण महाप्रसाद वगैरे असतो ना. सो त्याच्यामुळे आता हे सगळं चाललंय आमचं. सो दत्त जयंती तुम्हाला आहे ना बघण्यासाठी म्हणजे 2-3 ब्लॉग तर येतीलच. तर ते बघण्यासाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. जितके ब्लॉग येतील तितके सगळे तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की दत्त जयंती कशी असते आमच्या इथं. आणि आता काय बोलू मी, काही बोलत तर नाहीत का जास्त. सो तुम्ही बघा कसं आहे कसं नाही आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आता बघा अजून तर निरम्याचं पाणी हे सगळं चाललं आहे घरामध्ये. नाही मॅडम तर बोलूच नाही वाटत. बघा सगळं आम्ही ना एकदम हे करतोय. हे बघा अख्खा राडा बाहेर काढलाय. तिथले सोफे वगैरे सगळे काढलेत. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघा. हा आमच्या तयारीचा कसा वाटतोय ते सांगा. तर आता सध्या आपण म्हणजे आवरू घर आणि तुम्ही स्टे ट्यून राहा आणि बघा पुढे काय होते काय नाही. सर्वांना माहिती आहे मी काम करत नाहीये, मी बसले होते. मी याच्या आधी ते तुम्ही बघितलं असतील आमच्या घरात बैठे केले. तर मी आणि माझा भाऊ आहे ना, आम्ही दोघांनीच उचलले. हे सर्व बसले होते, पण मी ह्यांच्यासोबत भांडणं काढून मी बसले. आता ह्यांनी काम करायला, तिला बरं वाटत नाहीये तरी करती, करू द्या. महाराजांच्या सेवेत सगळं काय माफ असतं, आजारपण वगैरे नाही बघा. आणि नवीन कपडे घालून गाईस ती करते बघा. काय नाही, मी बाहेर जाणार होते मम्मी सोबत. तिला मम्मी काय म्हणली की नाही का आवर आपण बाहेर जाऊ खायला काहीतरी. तिला बर्गर खायचं होतं ऍक्च्युली. पण मी शाकाहारी. तर मित्रांनो आम्ही घर आवराय घेतलेलं 1 वाजता. आता वाजले 3:30. आता तुम्ही बघा कसा हॉल साफ केलाय. अगा साईडचं घर जसं तसंच अगा इथं किती अजून घाण आहे. काय बरं नाही हॅलो बाबा. हा घे बॅक परत. तर लास्ट पर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. आवडला तर सांगा. मी माझा फर्स्ट टाइम बोलतोय, माझा भाऊ आहे. फर्स्ट टाइम बोलतोय. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. तर गाईज आम्ही आमच्या दादूला तांदूळ घातलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला जर अंग पुसायला येत नसेल तरी तुम्ही असं पुसू शकता. दाखव.
तुम्ही बघितलं असेल की आम्ही कशी सफाई केली, म्हणजे कसं स्वच्छ पूर्ण केलं. पण डिसअपॉइंटेड आहे यार, पूर्ण मूड गेला. कारण का आमचे एकदम जवळचे म्हणजे माझ्या आजीनी भाऊ मानलेले आहे, ते आमचे आज वारले, नाना काका. सो त्याच्यामुळं जरा थोडंसं डिसअपॉइंटेड आहे. आणि खाली नाही का सगळे त्यांचे नातेवाईक आले ते. आणि इथं बघा आमचे नातेवाईक काय करतात ते, हे बघा, हे माझी मोठी काकू आहे. ह्यांना काही वाटत नाहीये, पण जाऊ द्या, बघू आता खाली तुम्हाला पण दाखवते की डेट कशी झाली त्यांची. सो स्टेटून शेवटपर्यंत बघा ब्लॉग. दादू काय करता? आई सूप नको ग, मारू फुटका होईल तो. सो गाईज, तुम्हाला एक सांगायचं विसरलो आम्ही. ज्या दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवशीच आमच्या भावाचं लग्न आहे. खूप मोठा हे झालेलं आहे, कारण का ज्या दिवशी दत्त जयंती आहे त्याच दिवशी माझ्या भावाचं लग्न पण आहे. तुम्हाला ते दाखवतो आम्ही. आणि आता सध्या इथं हळदी चालू आहेत, म्हणजे आता परवा लग्न आहे त्यांचं. कारण नवरी मुलगी इथेच राहते. नवरी मुलगी आमच्या घराच्या जरी राहते, आमचं थोडंसं आमच्यापासून लांब राहतो, तर तुम्हाला त्यांची नाही का हळदीची व्हिडिओ मी दाखवते. चला बाय नाही त्यांना दाखवत. चल एक मिनिट असं तन्वी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आपला आजचा तिसरा दिवस आहे ब्लॉगचा. मी म्हटलं होतं की आपलं व्लॉग 2 किंवा 3 येईल. सो आपले व्लॉग 3 येतील. सो तर आत्ता सध्या तर मी सकाळी 8 वाजता उठले, कारण का मला पप्पा म्हटले होते उठ, त्याच्यामुळे उठले. आणि आता आमच्या घरामध्ये बघा सकाळ 8 वाजता महाराजांना आंघोळ घालतात, ते म्हणजे त्यांची पूजा चालू आहे. सो एक मिनटं मी तुम्हाला दाखवते आमची पूजा कशी असते. तर अशी होती पूजा. आणि आपण हा व्लॉग इथेच एंड करू, कारण का ह्याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे. सो ते पण बघण्यासाठी तुम्ही स्टेटून राहा, म्हणजे हा व्लॉग आपला खूप मोठा होईल. त्यामुळे मी पार्ट नाही का म्हणजे व्लॉग हे करते. सो तर ह्याचा नेक्स्ट पार्ट येईल, तो आपला डेकोरेशनचा. अँड आजची नाईट आम्ही जागणार आहे, सो त्याचा. आणि मग उद्याचा वेगळा व्लॉग येईल, कारण का उद्याचा व्लॉग तो थोडा मोठा असेल आणि आजचा व्लॉग तो पूर्ण डेकोरेशनचा ते असेल. सो त्याच्यामुळे तुम्ही स्टेटून राहा. आणि हा व्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मग नेक्स्ट पार्ट येण्यासाठी तुम्ही वेट करा. आणि तो पार्ट नेक्स्ट उद्याच येईल, अपलोड होईल. तर
म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा. स्वतःसाठी बाय.